नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये स्वागत. बातमी आहे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाची. उद्या त्यांचा मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात पक्षप्रवेश होणार आहे. रणजितसिंह मोहिते पाटलांनी रात्री उशिरा गिरीश महाजन यांची भेट घेतल्याची सूत्रांकडून माहिती कळतेय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा धक्का देण्याची भाजपने तयारी सुरू केलेली आहे. माढ्याच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खतखत सुरू आहे. तर राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार विजयसिंह मोहिते पाटलांनी समर्थकांची बैठक सुद्धा बोलावल्याची माहिती मिळते. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे असंही कळतंय. कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आलेली आहे. अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर ही बैठक आयोजित केली गेली आहे. मोहिते पाटील इतर पर्यायांचा विचार करणार की दबाव आणण्यासाठी ही बैठक आयोजित केली गेली आहे, या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. वैभव, काय सांगाल? एका बाजूला विजयसिंह मोहिते पाटील यांनी कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना बोलवलेलं आहे, त्यांची बैठक ते घेत आहेत, आणि दुसरीकडे हे जवळजवळ निश्चित झालंय की रणजितसिंह मोहिते पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करतील. काय सांगाल वैभव? सुवर्णा, आता कार्यकर्त्यांची बैठक जी आहे ती त्यांच्या घरी बोलवलेली आहे आणि आपण शिवरत्न बंगल्यामध्ये आहोत. सगळी व्यवस्था जी आहे ती झालेली आपण पाहतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती बैठक जी आहे ती कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आलेली होती. काल रात्री उशिरा रणजितसिंह मोहिते पाटील यांची मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांच्यासोबत रावसाहेब दानवे असताना चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते. आणि त्यानंतर रात्री उशिरा कार्यकर्त्यांना निरोप देण्यात आलेले होते की शिवरत्न बंगल्यावरती बैठक जी आहे कार्यकर्त्यांची ती 3 वाजता होणार आहे. मुळात गेल्या अनेक दिवस सातत्यानं पवार कुटुंबियांकडून जो अन्याय मोहिते पाटलांवरती किंवा त्यांच्या समर्थकांवरती होतोय अशी भावना कार्यकर्त्यांची होती. ती यापूर्वीच अकलूजमध्ये किंवा म्हाडा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली होती, ज्याच्यामध्ये सोशल मीडियावरती मोठं कॅम्पेन सुद्धा राबवण्यात आलेलं होतं. एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यावी लागेल, बारामती हॉस्टेलला विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांची बैठक झाली आणि शरद पवारांनी जेव्हा आपण निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलेलं होतं, त्याच्यानंतर थेट रणजित मोहिते हे मुंबईत गेले आणि तिथे जाऊन त्यांनी या सगळ्याबद्दलचं लॉबिंग जे साधारण 4 ते 5 दिवस चालवलेलं होतं. दबाव जो आहे तो पवारांवरती सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. जी मागणी किंवा जी भूमिका पवारांनी त्यांच्या नातवांच्या बाबतीमध्ये घेतली, पुतण्याच्या किंवा मुलींच्या बाबतीमध्ये घेतली, ती रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या बाबतीत घेतलेली नाहीये. आणि त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील हे सुद्धा सातत्यानं मागणी करत होते की रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी. या सगळ्यामागे एक मोठं राजकारण आहे. ज्यावेळेसपासून राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळेसपासून रणजितसिंह मोहिते पाटील हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार राहतील इतकं काम त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थीचे युवकचा अध्यक्ष असताना केलेलं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवरती अजित पवार हे जेव्हा राजकारणात आले तेव्हा त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांचं संपूर्ण राजकीय करिअर जे ते छाटायचा प्रयत्न केलेला होता आणि त्यांना नोवेअर करून टाकलं होतं. आपण त्याच ठिकाणी आहात जिथे ही बैठक होते आहे, बैठक बोलावलेली आहे. गर्दी पाहतोय वैभव. सुवर्ण, आपण माझ्या मागे जी पाहतोय त्या ठिकाणीच ही बैठक जी आहे कार्यकर्त्यांची ती बोलवण्यात आलेली आहे. कार्यकर्ते गोळा होत आहेत. 3 वाजेची वेळ देण्यात आलेली होती साधारण. आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे रात्री उशिरा बैठक करून पुन्हा अकलूजला निघून आलेले आहेत. या ठिकाणी आल्यानंतर आता ते कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन करतात किंवा कार्यकर्ते काय भूमिका मांडतात हे पाहिलं जाईल. उद्या रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमधला प्रवेश हा निश्चित झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती म्हाडातून ते लोकसभा लढवणार की विधान परिषद घेऊन मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार यासारखे अनेक प्रश्न आहेत. त्याला उत्तर नंतर मिळतील. मात्र सुरुवातीला राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे. गेले कित्येक वर्ष सातत्यानं विजयसिंह मोहिते पाटलांकडे कार्यकर्त्यांकडून ही मागणी करण्यात येत होती की तुम्ही पवारांपासून बाजूला जा, अन्यथा या राजकारणामध्ये फारशी जागा पवार आपल्याला मिळू देणार नाहीत किंवा मोहिते पाटील कुटुंबियांना मिळू देणार नाहीत. ज्या पद्धतीनं रणजितसिंह मोहिते पाटील यांचं साधारण गेल्या 10 वर्षाचं पॉलिटिकल करिअर हे संपवण्यात आलेलं होतं. त्यांना कुठलीही जागा नव्हती. आता विजयसिंह मोहिते पाटील यांना लढा असा आग्रह जेव्हा पवार करत होते तेव्हा त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांचं नाव पुढे केलेलं होतं की रणजितसिंह मोहिते यांना उमेदवारी द्यावी. मात्र त्यांना पवारांनी नकार दिलेला होता स्पष्ट. आणि एकूण सातत्यानं रणजितसिंह मोहिते पाटील यांचं पॉलिटिकल करिअर पुन्हा सुरू होणार नाही याची काळजी पवार कुटुंबियांकडून घेतली जाते का, इथपर्यंत हा प्रश्न येऊन पोहोचलेला होता. एकीकडे म्हणजे जसं वैभव आपण वेगवेगळ्या घडामोडी सांगता आहात आणि त्या अनुषंगाने काय राजकारण सुरू आहे ते आपण बघतोय.
या बैठकीमध्ये काय घडतं याचे सगळे अपडेट्स आम्ही आपल्याकडनं घेऊ तुर्तास. वैभव, धन्यवाद ही सगळी माहिती दिल्याबद्दल.